हे पहा लक्षात घ्या. आता आपण 2-3 दिवस सहलीसाठी फिरलो, बरोबर काय? खूप गोंगाट केला, खूप गर्दा केला, निसर्गरम्य वातावरणामध्ये आपण फिरलो आणि सगळं असताना सुद्धा आता तुला माहिती माझा पूर्णपणे आवाज डॅमेज झालाय 3 दिवस तुमच्या मागे ओरडू पण तरी सुद्धा आपली जी सर्वात महत्वाचा घटक जो आहे ती म्हणजे आपला सध्याचा आपण जे पेपरची आपण सध्या तयारी करलो. 15 दिवस बाकी आहे. कोणत्या पेपरला? NNMS ला. आता जे विद्यार्थी ट्रिपला आलेले नव्हते ते बी लवकरच आता आज उद्या येतील पुन्हा, आहे का नाही? तर आता सांगायचं तात्पर्य आपल्याकडे आहेत 15-1 दिवस, बरोबर आहे? किती दिवस आहे? 15-20 दिवस आहे. दिनांक आपल्याला किती तारखेला पेपर आहे आपला? 28 डिसेंबरला पेपर आहे. आजचा दिवस संपलाय, 28वा दिवस धरायचा नाही आपल्याला, कारण 28 दिवसाला काय पेपर आहे. लक्षात द्या. तर या पेपरसाठी आपण जे काही शिक्षक, जे काही क्लास, जे काही तयारी आपण केलेली आहे ती आतापर्यंत. आता महत्वाचा उरलाय काय? सगळ्यात इम्पॉर्टंट टाइम आपल्या आयुष्यातला, सगळ्यात म्हणजे परीक्षेच्या आयुष्यातला किंवा परीक्षेच्या दृष्टिकोनातून सगळ्यात महत्वाचा टाइम आता उरलेला आहे. तो टाइम म्हणजे कोणता टाइम आहे? तर ते 15 दिवस म्हणजे आता हे निर्वाणीची किंवा निर्णयाचे दिवस आहेत. कुठल्याही परीक्षेचा निकाल या 15 दिवसात तुम्ही किती स्वतःला त्या दिशेनं झोकून देता, मेहनतीला स्वतःच्या किती यानं झोकून देता, तुम्ही किती इंटेन्शन तुम्ही मेहनत करता, त्या इंटेन्शनवर सगळं तुमचं आता या ठिकाणी अवलंबून आहे. कारण लक्षात, सुरुवातीला चांगल्यात चांगला अभ्यास करणारे पोरं सुद्धा जर हे 8-15 दिवस जर अभ्यास नाही करतील तर त्यांचा येणारा निकाल येणार नाही. किंवा सुरुवातीला काहीच अभ्यास नाही करणे गेले पण या 15 दिवसामध्ये लय अंतःकरणातून अभ्यास करायले असे जरी विद्यार्थी असतील तरी त्यांचा रिझल्ट येऊ शकतो. म्हणजे हे 15 दिवस कशाचे येतं? रिझल्ट आणण्याचे किंवा रिझल्ट घालण्याचे दिवस आहेत विद्यार्थी मित्रांनो. आलं लक्षात? आता सगळ्यात महत्वाच्या गोष्टी आपल्याला, मला वाटतंय जवळपास सिलेबस आपला कव्हर झालेला आहे. का राहिले का? जरी राहिलेला असेल, एखादा धडा राहिलेला असेल, 2 धडे राहिलेले असतील, तिथं इझी होतात. परीक्षेला आपल्याला 15-20 दिवस बाकी आहे, पण तरी बी आपले 1-1, 2-2 चॅप्टर तेच होऊन जातात. आता तुम्हाला रिझनिंगचे 2 पिरियड आहेत, एक्स्ट्रा 2 शिक्षक, बरोबर आहे? 2 क्लास. उद्यापासून तुम्हाला रिझनिंगचा आपल्याला एक अजून शिक्षक येणार आहेत. ते शिक्षक फक्त काय करणार आहेत तुम्हाला? फक्त दररोज आपले जे मागच्या 8 दिवसापासून आपण रोज पेपर घ्यायलो की नाही, तर ते रोज पेपर जे घेणार आहेत त्या पेपरचं सोल्युशन देणार आहेत तुम्हाला. काय करणार आहेत? ओनली एका क्लासमध्ये अख्ख्या दिवसभराचं जेवढं एक पेपर होणार आहे आपला मॅथचा, त्या मॅथचं सोल्युशन देणार आहेत. आलं लक्षात? आणि बाकीचे 2 त्याच विषयाचे 2 पिरियड, जे एक्स्ट्राचे 2 पिरियड आहेत, तर ते पिरियड काय करणार आहेत? तुमचे डाऊट सेशन करणार आहेत. तुम्हाला जो घटक अवघड चालला ते रिपीट परत प्रश्नाच्या माध्यमातून होणार आहे तुम्हाला. म्हणजे एकाच पिरियडचे मॅथचे तुम्हाला 3 क्लासेस होतील, 3 पिरियड होतील. असं आपण उद्यापासून त्या नवीन शिक्षकाचं मी मॅनेजमेंट केलेलं आहे, बरोबर नाही? मला वाटतं सुरू होणार आहे. तर आता सगळ्यात महत्वाचं काय मित्रांनो, पाहा लक्षात ठेवा. आपल्याला किती दिवस बाकी आहेत परीक्षेला? एक आपल्याकडं जास्तीत जास्त म्हणजे एक ॲव्हरेजली पकडलं मॅक्सिमम तर आपल्याकडे 15 दिवस बाकी आहेत. हे 15 दिवस जर आपण इमाने बारे जर अभ्यास केला तर आपला कार्यक्रम होऊ शकतोय. सिलेबस चांगला झालेला आहे, सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, सगळ्या ओके कार्यक्रम झाले, फक्त आता राहिले हे 15 दिवस. आणि हे 15 दिवसावर सगळं काय असा या रिझल्टचं अवलंबून लक्षात ठेवा. आणि या 15 दिवसात मी काय केलं म्हणजे तुमचा रिझल्ट येणार आहे, बरोबर आहे? तर मी आता काय करायच्या पेक्षा तुम्ही काय करणार आहे याच्यावर रिझल्ट येणार आहे. अलग लक्षात, कारण मी माझ्याकडून जे करायचे ते तर मी केलेलं आहे आणि अजून या 15 दिवसात पेपर आपला थांबणार नाही. 2 टाइम पेपर सुरू असून सुद्धा या ठिकाणी तुम्हाला सांगतो तयार केली मी आज तुम्हाला सांग. तर आपले हे 2 जण तुम्हाला ओनली खिराडे सर, पानपट्टे सर, हे 4 शिक्षक राहिलेले आपले पांडे सर मॅथचे, हे तुम्हाला काय करतील? सॅटचा पेपर सोडून घेतील तुमच्याकडून दररोज. आणि त्याच्यानंतर हे 2 जण म्हणजे हे 3 पिरियड कोणते भोळे सरचे आणि सरचे ते मॅथचे तुम्हाला सोडून घेतील. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट इथं अशी आहे की तुम्ही काय करणार आहे, तुम्ही किती मेहनत करणार आहे. बाळांनो लक्षात ठेवा, 70-80 हजार रुपयाची शिष्यवृत्ती, ती शिष्यवृत्ती जर क्वालिफाईड झालो आपण तर आपल्या आई वडिलांचे आपण जवळपास 2-3 वर्ष शिक्षण आपण आपल्या आई वडिलांकडून न करता आपण आपल्याकडून पाहिले असं थोडस
त्यानं केले हे बघा रिझल्ट आहे का नाही. आणि ते तुमचा रिझल्ट लागल्याच्या नंतर पॉम्पलेटच्या माध्यमातून बॅनरच्या 80,000 रुपये शिष्यवृत्ती मिळणार असेल आणि त्याचं जर आपण 15 दिवसामध्ये जर डिव्हायडेशन केलं तर लगभग जवळपास 5,500 रुपये रोज त्या हिशोबानं थोडस हे होणार आहे. तुम्हाला लक्षात ठेवा, सांगितलेल्या काही गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. या 15 दिवसातला तुमची मेहनत तुमच्या आई वडिलांचं काही ना काहीतरी स्वप्न तर पूर्ण करणार नाही. आपलं स्वप्न काही हे काही हे शिष्यवृत्तीला लागणं किंवा हे नाहीये. आपलं स्वप्न काय एक चांगल्या पद्धतीनं काही ना काहीतरी चांगलं शिक्षण घेऊन आपल्याला काही ना काहीतरी कुठेतरी सिद्ध व्हायचंय. समाजामध्ये आपलं काही ना काहीतरी नाव करायचं. आपल्या आई वडिलांच्या कष्टाला काही ना काहीतरी आपल्याला काय करायचंय, न्याय द्यायचा आहे. आपल्या मायबापाचे कष्ट आहेत, प्रामाणिक कष्ट आहेत, भयानक कष्ट आहेत आणि त्या कष्टाला आपल्याला न्याय देणं आणि कुठंतरी काहीतरी समाजामध्ये चांगलं स्टेटस निर्माण करणं, काहीतरी चांगले दिवस आपल्या मायबापाच्या जीवनात आणणं हे आपलं सगळ्यात मोठं ध्येय आहे. आलं लक्षात. आणि ते ध्येय आपल्याला पूर्ण करायचं असल्यामुळं हे एका ध्येय हे आपली एक महत्वाचा एक काय मनातला पॅच एक टप्पा आहे. हे आपल्या ध्येयामधला हे एक भाग आहे. लक्षात ठेवून हे भाग बी आपण पूर्ण करणं गरजेचं आहे. कारण सक्सेस म्हणजे काय डायरेक्ट उंचावरची पायरी असते का? नाही. सक्सेस किंवा यश म्हणजे एक एक पायऱ्या असतात. त्या पायऱ्या आपल्याला पूर्ण करणं गरजेचं असतात. मग आपल्या यशामध्ये ही एक एनएमएसची परीक्षा क्रॅक करणं हे एक आपला काय एक भाग आहे. आपल्या सक्सेसचा एक पार्ट आहे. लक्षात ठेवा. आणि म्हणून हे तुम्हाला आम्हाला सगळ्याला करायचे. काय कमी पडायली ते बिंदास सांगा. आता इथून पुढे तर तुम्हाला माहिती आहे, आता मागच्या 4-8 दिवसापासून आपण रोज 2 टाइम पेपर घ्यालो. त्यानंतर दररोज आपण या ठिकाणी तुमचा सिलेबस शिकवायला शिक्षक बी एक्स्ट्रा वाढले. त्यानंतर डाऊट सेशनला सांगितले. नंतर आता उद्यापासून तुम्हाला दररोज 2 पेपर आणि दोन्ही पेपरचं सोल्युशन असं होणार आहे. आता मी किती केलं किंवा शिक्षकांनी आपल्या किती केलं म्हणजे तुमचा निकाल येणार आहे सांगा बरं. तुम्ही केल्याशिवाय निकाल येणार नाही बाळांनो. आलं का लक्षात. आता माझ्या हा पुरालाच राहता येणार नाही. प्रत्येक जणाला अभ्यास करावा लागणार आहे आणि अभ्यासाशिवाय आपल्याला पर्याय नाही. लक्षात. हे 80,000 रुपयाची जी शिष्यवृत्ती आहे ती कोणी आलतात एनी हाऊ कंडिशन आपल्याला मेहनत करायची. आलं का लक्षात. 1 घंटा रात्री जागता आला तर बिंदास 1 घंटा जास्त झाला आपल्याला पोहोचायचे. जे यश मिळवायचे आम्हाला ते यश काय सहजासहजी सोपे मिळणार आहे का? नाही. आपल्याला यश मिळणार आहे तर प्रत्येक जणाच्या आयुष्यामध्ये जे माणसं यशस्वी होत असतात ते करावं लागते. आलं का लक्षात. प्रचंड अथक प्रयत्न करावे लागतात, कष्ट करावे लागतात, घाम काढावा लागतो है की नाही. आणि त्या इंटेन्शन ती जिद्द ती चिकाटी ती डोक्यामध्ये ठेवूनच काम करावं लागतंय. आणि ते एकदा स्वप्न जर डोक्यामध्ये शिक्षणाचं आणि यशाचं जर स्वप्न जर डोक्यामध्ये माणसाच्या राहिलं तर माणसाला कुठली पद्धतीचं दुसरं काही सुचत नाही. आणि माणसाच्या किती कष्ट केले तरी त्याचं काही हे होत नाही. म्हणजे काय की त्याला आपल्याला कोणत्याच पद्धतीचं या ठिकाणी तणाव येत नाही, थकवा येत नाही. पण ते डोक्यात आपल्या असणं गरजेचं आहे. आणि आपल्याला कष्ट करायचे, कष्ट करणं काय आपल्याला इतर दुसऱ्या गोष्टीतून शिकायची गरज नाही. आपल्याला कष्ट करायला आपल्या मायबापाच्या कष्टाची खूप मोठी प्रेरणा आहे. दुसरं मोटिवेशन दुसरी प्रेरणा द्यायची गरज नाही. रात्रंदिवस कष्ट करणारे आपले मायबाप याच्यापेक्षा जगात काय प्रेरणा पाहिजे आपल्याला. आणि ही परीक्षा अतिशय सोपी आहे. ही परीक्षा तुमच्या कष्टाचं जर पाहिलं तर क्षुल्लक परीक्षा आहे. आणि ती परीक्षा पास होण्यासाठी तुम्हाला आता एका वेगळ्या पद्धतीने मित्रांनो आलं लक्षात. आज ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलंय काय सांगितलंय की हे पैसे नाहीयेत, हे तुमचं एक यश आहे. हे यशाचा एक भाग. आपण फिरलो, ट्रिपला गेलो बरोबर की नाही. ट्रिपला जाऊन आज बोलण्याचा थोडं बी हे नाही. आवाज पूर्णपणे कोलॅप्स झालाय, सगळा क्रॅक झालाय, आवाज सगळा घासायलाय सगळा. पण तरी तुमच्या सोबत बोलायला नाही बरोबर. काऊन बोलायला? कारण काहीतरी इंटेन्शन आहे, काहीतरी यशस्वी तुमचं यश हे काहीतरी व्हॅल्यू आहे. तुमच्या कामाला काहीतरी किंमत आहे. आणि तुमचं कामातून जर यश निर्माण झालं तर त्याचं काही ना काहीतरी कुठं ना कुठंतरी आम्हाला फळ मिळाल्यासारखं होणार आहे. कष्टाचं फळ आम्हाला मिळाल्यासारखं होणार आहे. म्हणून केले तर आपल्या मायबापा हारतील, तुम्ही हारतील, शिक्षक बी हारणार आहेत. लक्षात ठेवा. काय तुमच्या एका याच्यामुळं, तुमच्या एका आळसामुळं किंवा तुमच्या कंटाळखोरपणामुळं हारणार एकटे आम्ही नाहीयेत किंवा तुम्ही नाहीत. तर आपल्या मायबापाचे कष्ट बी हारणार आहे. त्यामुळे आपल्या मायबापाच्या कष्टाला हरवायचं नाही. आपल्याला करायचं आहे प्रचंड काम. आलं लक्षात. खूप अभ्यास करायचा आहे. जे येईन ते वारंवार किती वेळेस विचारा, त्याला काही विषय नाही. तुम्ही किती वेळेस विचारा, तुम्हाला आपण सांगायला तयार आहे.
वाटेल ते कोणत्याही तुमची परिस्थिती सांगा, काही अडचणी सांगा, त्या गोष्टी आपण करायला इथं रेडी आहे. पण तुम्ही आता मेहनत करायला कमी पडायचं नाही. 15 दिवस निर्वाणीचे दिवस आहेत आपल्या लक्षात ठेवा. या 15 दिवसात आपल्याला ते मिळवून दाखवायचे जे आपण या ठिकाणी विचार केला या वर्षाच्या सुरुवातीपासून. या 15 दिवसातूनच आपल्याला मिळवायचे. प्रचंड अभ्यास करायचा आणि 15 दिवसात ज्या पोराचा रिझल्ट येणार नाही त्या सुद्धा पोराचा रिझल्ट आणून दाखवायचा आपल्याला. मग हे करत असताना नुसतं मी काम करून जमणार आहे का? नाही, हे करण्यासाठी तुम्हाला बी काम करावं लागणार आहे का नाही? ज्याच्यासाठी आपल्याला आपल्या मायबापांना दुसरं काही करायचं का? वेगळं करायचं का? हे काम म्हणजे आपण कोण्या कामाला आलो इथं? इथं कोण्या कामाला आलो सांगा? 100% हेतू कोणता आहे आपला? कोणता आहे? शिक्षण. एकच आहे, अभ्यास आणि शिक्षण. दुसरा काही हेतू आहे का आपला इथं? याच्या व्यतिरिक्त आपल्याला कोणतंच कामही बी करायचं नाही. आपल्याला एकच काम करायचंय. आपल्या कामाच्या व्यतिरिक्त दुसरं कामही करायचं नाही आपल्याला. तेवढंच काम आहे आपलं, लक्षात ठेवा. आणि त्याच कामाला आपल्याला आता पुन्हा एकदा नव्यानं जर असं उमेदीनं जोशानं करायचंय. आणि या 15 दिवसात आपल्याला कोण्या हालतीने हाऊ कंडिशन आपल्याला या ठिकाणी काय करायचे? रिझल्ट आणून दाखवायचे. त्यामुळे बाळांनो, अलग लक्षात, वेगळ्या पद्धतीनं बोलायला किंवा काही शिक्षा करायला काही हे नाहीये. अलग लक्षात, शिक्षा करायला काय आपण जनावर नाहीत, काय नाही. आम्ही काय जनावर वळणारे माणसं नाहीत. तुम्ही माणसं आहेत, आपणही माणसं आहेत, शिक्षक आहेत आणि तुम्ही विद्यार्थी आहेत. शिकवू, तुम्ही शिका, आम्ही शिकवू. आणि तुमच्या आणि आमच्या प्रयत्नामधून तुमच्या आई वडिलांच्या कष्टाला आपण काही ना काहीतरी या ठिकाणी काय करू, त्याचा मोबदला म्हणून, त्याचं फळ म्हणून, किंवा या सगळ्या गोष्टीचं काही ना काहीतरी या ठिकाणी त्यांना बी थोडंसं आम्ही आमच्या लेकराला आम्ही एवढी कष्ट करायला त्या कष्टाचं चीज म्हणून या ठिकाणी आपल्याला त्यांना काहीतरी देणं आहे, तर ते देणं द्यायचं आपल्याला. 15 दिवस कशाचे? निकालाचे. 15 दिवस कशाचे? निकालाचे. आलं लक्षात? आलं लक्षात? कळलं सगळ्यांना? काय करायचे? त्या 15 दिवस कोणाचे? फक्त फक्त या परीक्षेसाठी द्यायचे. हे 15 दिवस तुमच्या निकालाचे, लक्षात ठेवा. या 15 दिवस या ठिकाणी फिक्स आहे, फिक्स. आलं लक्षात? बाकी काही अडचण असेल तर तुम्ही सांगा, बाकी काही नियोजन असेल तर तुम्ही सांगा. सर असं असं करावं का आपण? सर आम्हाला वाटेल की असं असं करून असं असं करू. तुम्ही तुमचं नियोजन काही सांगा मला. तुम्ही जे म्हणता ते करू आपण. तुमचा रिझल्ट येण्यासाठी कुठल्याही गोष्टी आपण करायला तयार आहे. बरं, हे काय आताच बोलायलो का? खूप वेळेस मिटिंग घेतली आपण, खूप वेळेस विद्यार्थी बसवले आपण, हे बोललो का नाही? मग या ठिकाणी तुमच्या निकालासाठी, तुमचा रिझल्ट येण्यासाठी तुम्ही मनसान ते करायला आपण तयार आहे. अलग लक्षात. पण एक लक्षात ठेवा, तिकडे आपले आई वडील प्रचंड कष्ट करायला, तिथं शिक्षक बी खरंच इमाने बारीपणे शिकवायले. त्याने बी सिलेबस ओके कम्प्लीट केलेला आहे. आणि अजून तुम्हाला आता रिव्हिजन चालू आहे, डाऊट सेशन चालू आहे, तुमच्या प्रश्नपत्रिकेचं सोल्युशन चालू आहे दररोज. तर आता मात्र या ठिकाणी तुमच्याकडून तुम्हाला कमी पडायचं नाही. आणि तुम्ही जर कमी पडले तर मग काही होणार नाही. आलं लक्षात बाळांनो? करणार आता अभ्यास सगळेजण, प्रचंड अभ्यास करायचा, लक्षात ठेवा. आता राहिलेले 15 दिवस आणि 15 दिवस भागिले जर 80,000 केले तर लगभग 5,500 रुपये रोज आहे आपल्याला अभ्यासाचा. 5,500 रुपये म्हणजे लक्षात घ्या, खूप मोठी रक्कम झाली. 5,500 रुपये असं समजा. 5,500 रुपये रोज पडण्यासारखा पडायला. मग असं समजा की आता आम्हाला अभ्यास करण्यासाठी 5,500 रुपये रोज चालू आहे. म्हणजे इतकं काम करतात, हे की नाही? जीव जाऊस्तर काम करतात. ऊन नाही, वारा नाही, थंडी नाही, पाऊस नाही, पाणी नाही, काही नाही, एवढ्या सगळ्या गोष्टी करतात. तरी आपल्या आई वडिलांना आहे का 5,000-5,500 रुपये रोज? नाही राजा. आपले मायबाप 200-300 रुपये रोज. तर काय आपल्याला 24 तास काम करायचे का? नाही. म्हणून आता आज याच्यामध्ये जर तुम्ही दररोज जर चांगल्या पद्धतीनं 5-6 तास अभ्यास केला तर जवळपास पाणी केवढ्याला पडायला येते? 1,000-1,500 रुपये घंटा पडायला तुम्हाला अभ्यास. मग तुमचा 1 घंटा केवढाचा आहे आज? तेवढाच आहे, 1,000-1,500 रुपयाचा आहे. मग तुम्हाला वाटत ना का बाबा की एका घंट्यात जर 1,000-1,500 रुपये असतील आम्हाला, तर आम्ही त्या लेवलनं मेहनत बी करू, त्या लेवलनं आम्ही अभ्यास बी करू, असं वाटायला पाहिजे ना आपल्या. हे का नाही? ही काही सगळ्यात म्हणजे हे काही सक्सेसचा अंतिम टप्पा नाहीये. आपल्या जे बनायचे ते आपलं यश वेगळ्या पद्धतीचं आहे. आपल्याला वेगळ्या पद्धतीने वेगळ्या जागेवर जायचंय. पण हे एक छोटासा टप्पाच आहे का नाही? मग एवढं करून तुम्ही तुमच्या मायबापाला असं दाखवून देऊ शकता
की तुम्ही आम्हाला जे प्रचंड कष्ट करून इथे टाकायले, तर त्या प्रचंड कष्टातून आम्ही बी थोडस काहीतरी, एवढा टप्पा एक छोटस आम्ही बी काही ना काहीतरी करायला जरा, आणि करणं गरजेचं आहे. आलं लक्षात? हा, आपल्या प्रचंड आई वडिलांचे कष्ट आहे, त्यामुळे बैमानकी कुठं करायची नाही. आपण बी कष्ट करणारे मायबापाचे लेकर आहेत, त्यामुळे आता कष्ट करायला या ठिकाणी बैमानकी करायचं नाही कोणी. आलं का लक्षात? आज इथून पुढे आता इतकं बोलून, दररोज एवढं सांगून, जर हे 15 दिवस जे कोणी काम करणार नसन, जे अभ्यास करणार नसन, तर ते माझ्या हिशोबाने ते बैमान झाले. कोणाशी बैमान? माझ्याशी नाही, तुम्ही तुमच्या आई वडिलाशी बैमान झाले. आलं का लक्षात? तुम्ही तुमच्या आई वडिलांच्या कष्टाशी बैमान झाले. आणि आपण बैमान म्हणून डाग घ्यायचा नाही. कोणाची बैमानकी करायला? समाजाला, देशाला नाही, आपल्या स्वतःच्या आई वडिलाची बैमानकी करायची नाही. आलं का लक्षात? आता जे लेकर टाइमपास करणार आहे, तेवढं सांगून सुद्धा अभ्यास करणार नाही, तर ते माझ्या हिशोबानं आई वडिलाच्या कष्टाशी, आई वडिलाची गद्दार आहे, बैमान आहे. आणि एनी हाऊ कंडिशन काही बी असू द्या, बैमान आपल्याला सहन होत नाही, गद्दार आपल्याला सहन होत नाही. मायबापाच्या कष्टाला जर जागून जे लेकर अभ्यास करणार नाही, ते आपल्याला थोडस डोक्यात खटकतात. मग अशा पोराला पनिशमेंट बी होणार. आलं का लक्षात? 100% पनिशमेंट होणार. हॉस्टेल कडून, माझ्याकडून किंवा शिक्षकांकडून जर तुम्हाला काही कमतरता पडत असेल, किंवा काही एखादी गोष्ट तुम्हाला समजत नसेल, तर ते 50 वेळेस विचारा. हे काय आज सांगायलो का? आज सांगायलो का? गेली अनेक वर्षापासून आपण शिक्षक विद्यार्थ्यांना बोलतो, तर रोज 8-8 दिवसाला, 4-4 दिवसाला बोलतो, प्रत्येक क्लासमध्ये बोलतो. ते शिकवत असताना एखादा मुद्दा नाही कळाला तर किती वेळेस विचारा, किती वेळेस विचारा, तुम्हाला सांगू आम्ही. आलं लक्षात? पण आता हे 15 दिवस तुमच्या कष्टाचे लक्षात ठेवा. आम्ही आमच्या पद्धतीने व्यवस्थित शिक्षकांची मॅनेजमेंट केलंय. वेगळ्या पद्धतीने अजून शिक्षक तुमच्यासोबत 15 दिवस एका वेगळ्या इंटेन्शननं काम करतील. पण तुमचा बी हेतू काय असला पाहिजे, की मला कोण्या कंडिशन मध्ये 15 दिवसामध्ये परीक्षा क्रॅकच करायची. अलग लक्षात? आणि मान लो तो हार आहे, और ठाण लो तो जीत आहे. अलग लक्षात? पक्क करा मनाला, की 100% मला 15 दिवसामध्ये मला रिझल्टच आणायचा आहे. जे मनाला पक्का 100% निर्धार करतात, तर त्याच्यासोबत कोणत्याच अडचणी येत नाहीत मित्रांनो. अलग लक्षात? प्रत्येकानं, आज तुम्हाला थोडेसे काही जणांना कमी अधिक मार्क असू द्या, काही अडचण नाही, पण हे 15 दिवस तुम्ही ठरवा, की मला करूनच दाखवायचे. कोणासाठी करायचंय? तर माझ्या कष्ट करणाऱ्या मायबापासाठी मला करायचं. हे यश मला मिळवायचंय, हे मला एवढे पर्सेंटेज मिळवायचे, ते कोणासाठी करायचंय? की कष्ट करणाऱ्या आपल्या आई वडिलांच्या मेहनतीसाठी हे 15 दिवस. कशासाठी हे 15 दिवस? कष्ट करणाऱ्या आई वडिलांसाठी. रिझल्ट आणूनच दाखवायचा. आलं लक्षात? आलं लक्षात? बाकी कोणताही प्रॉब्लेम असेल तर डायरेक्ट बोला, काय अडचण नाही. ओके ओके.